अतिवृष्टीमुळे मुळा नदीला आलेल्या पुरामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरामध्ये या नदीच्या काठी असलेल्या शेतजमिनी आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी शनिवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे। तर त्वरित या सर्व नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे। मंगळवारी मुळा नदीला आलेल्या पुरामुळे कवठे बुद्रुक, कवठे खुर्द, बोरबन, आंबी खालसा, घारगाव, अकलापूर या मुळा नदीकाठच्या शेतकरी वर्गाची जवळपास 10 एकरवरच्या शेतजमिनी त्यातील उभ्या पिकांसह वाहून गेल्यात। तसेच पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे नुकसान झाले, त्यामध्ये एक घरही वाहून गेले। दरम्यान या नुकसानीची पाहणी शनिवारी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे। या पाहणीच्या दौऱ्यामध्ये त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चर्चा केली। यावेळी त्यांनी तहसीलदार सोनवणे यांना या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। तसेच पंतप्रधान, केंद्रीय कृषी मंत्री, गृहमंत्री यांनाही याबाबतचे निवेदन देणार असल्याचं यावेळी खासदार लोखंडे यांनी बोलताना सांगितलंय। तसेच गोदावरी नदीकाठी इतरही ठिकाणच्या नुकसानग्रस्तांची तातडीने मदत उपलब्ध करून देण्याबाबत आपण संबंधितांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अधिवेशन चालू असताना आपल्या भागामध्ये जे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये गोदावरी आणि मुळेला जे पाण्याचा फ्लो वाढला आणि शेतकऱ्यांचं भयानक नुकसान झालेलं आहे आणि घरं देखील त्यामध्ये नुकसानीमध्ये गेले, शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्याला मदत करावं म्हणून आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे आपत्कालीनचे जे व्यवस्थापन बघतात गृहमंत्री राजनाथ सिंग आणि कृषी मंत्री भारत सरकार तिघांना निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना देखील 2006 सालानुसार आपत्ग्रस्त घोषित शेतकऱ्याला आणि ज्या घराचे नुकसान झाले त्याला मदत करावी ही भूमिका आहे। उद्या मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहे आणि दिल्लीतून आल्यानंतर पुन्हा त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त राज्याची आणि केंद्राची मदत होईल ही भूमिका खासदार म्हणून माझी राहणार। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी, शेतकरी सेना उपतालुका प्रमुख रंगनाथ फटांगरे, मनोज आहेर, एकनाथ मुंडे, नंदू कान्होरे, सरपंच दैवत आहेर, शकील मणियार, शांताराम गाडेकर हे उपस्थित होते। नितीन शेळके, सी 24 तास, संगमनेर।